नमस्कार, मी दादासाहेब चोरमले. खरं तर सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन आठवडा झाला, तरी देखील महायुतीमधील अजून ताळमेळ लागला नसल्याने उमेदवारीचा सध्या तरी उमेदवारी कुणाला मिळणार हा सस्पेन्स मात्र अद्याप कायम राहिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आता एक मात्र निश्चित झालेले आहे की सातारा सांगली हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला सुटला जाणार आहे हे मात्र निश्चित झालेले आहे. मात्र भारतीय जनता पक्ष नेमकी या निवडणुकीमध्ये कुणाला संधी देणार हेही पाहणं या ठिकाणी औत्सुक्याचं ठरणार आहे. निष्ठावंतांना न्याय द्यायचा की भाजपामध्ये नव्यानं आलेली काही नेते मंडळी त्यांना न्याय द्यायचा, हा प्रश्न भारतीय जनता पक्षापुढं खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे हे 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला आमदारकीची निवडणूक लढवित होते त्यावेळेला त्यांच्यासाठी त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी मोठी ताकद त्यांच्या पाठीमागे उभा केली होती. त्यावेळेला शेखर गोरे यांना भविष्यातील होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार पदासाठी त्यांना संधी देण्याचं पक्षश्रेष्ठीने मान्य केलं होतं. तसा शब्दही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिला होता. मग आता त्यांना उमेदवारी देणार की त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामधून त्यांच्याबरोबर अनेक जण इच्छुक आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष मनोज घोरपडे हे निवडून गेले कर्नाटक उत्तरमधून. मात्र धैर्यशील कदम एक सक्रिय भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते सुद्धा या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत, ते सुद्धा तिकिटाची मागणी करत आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामधून साताऱ्याचे जे खासदार आहेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुनील काटकर यांच्यासाठी सुद्धा उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे ताकद लावलेली आहे. त्यामुळे आता नेमकं तिकीट कुणाला द्यायचं हा प्रश्न भारतीय जनता पक्षापुढं उभा आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामधून सुद्धा सांगली जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, त्याचबरोबर सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते देखील तिकीट मागतायत. मग नेमकं तिकीट कोणाला द्यायचं हा मोठा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या पुढं आवासून उभा आहे. सांगली जिल्हा आणि सातारा जिल्हा या 2 जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये NDA आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, काँग्रेस आणि शिवसेना यांचं संख्याबळ आपल्याला जास्त दिसते. मात्र सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ या ठिकाणी जास्त दिसते. भारतीय जनता पक्षाबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेची सुद्धा आता मोठी ताकद निर्माण झालेली आहे. शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक प्रवेश झालेले आहेत. आपण बघितलं की निवडणुकीच्या तोंडावरती फलटणचे संस्थानिक सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्यांना जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असे श्रीमंत संजीवराजे यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे तब्बल शिवसेनेच्या माध्यमातून 9 नगरसेवक निवडून आले. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 5 जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आले. त्याचबरोबर 8 पंचायत समितीचे सदस्य निवडून आले आणि सांगली आपल्या पाटणमधून या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा पाटण तालुक्यामध्ये एकाकी शिवसेना प्रचंड मताधिक्याने सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सर्व पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या साताऱ्याचे जे मंत्री आहेत आपले मकरंद पाटील यांची सुद्धा वाई तालुक्यामध्ये मोठी ताकद आहे. त्यांचं सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी वर्चस्व आहे. मात्र नेमकी गेम काय झाली तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे जरी महायुतीतले घटक पक्ष असले तरी यांच्यामध्ये कुठेही आपल्याला या निवडणुकीमध्ये ताळमेळ असताना दिसत नाही. कारण का शिवसेना सुद्धा या जागेसाठी आग्रही आहे आणि शिवसेनेच्या माध्यमामधून अनेक जणांनी मागणी केलेली की श्रीमंत संजीवराजे यांना उमेदवारी द्यावी. मात्र भारतीय जनता पक्ष हा मतदारसंघ सोडणार नाही हे जरी निश्चित असलं, जरी त्यांचा उमेदवार असला तरी देखील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये कसलंही सख्य दिसून येत नाही. नुकतीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली त्यावेळेला निवडणूक पूर्व युती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती आणि भारतीय जनता पक्ष हा वेगळा लढत होता. नंतर ज्या वेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद निवडण्याची ज्या वेळेला वेळ आली
त्यावेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे 37 जिल्हा परिषदेच्या सदस्यांचं संख्याबळ होतं. मात्र भारतीय जनता पक्षाकडे त्यांच्यापेक्षा कमी सदस्य संख्याबळ होतं. आणि काही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचाच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सगळी संपूर्ण बॉडी बसणार अशी 100% शक्यता निर्माण झाली होती. मात्र या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही नेते एकत्र आले आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये असं ठरवलं की काही झाला तरी सातारा जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपच्या विचाराचाच बसला पाहिजे, या दृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. ही मोर्चेबांधणी करत असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीची वेळ येऊन ठेपली. दरम्यानच्या काळामध्ये 2 राष्ट्रवादीचे आणि 2 शिवसेनेचे सदस्य ते फोडायला यशस्वी देखील झाले. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात मतदानाचा दिवस आला त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 सदस्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. आणि ते गुन्हे दाखल केल्यानंतर खरं गेम फिरली. मतदानाला शंभूराजे देसाई यांनी आपले मतदार सर्व बरोबर घेऊन आले. मात्र वरच्या हॉलमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 जिल्हा परिषद सदस्य यांना उचललं आणि अक्षरशः मतदानापासून वंचित ठेवलं. या ठिकाणी संविधानाचा कसलाही विचार करण्यात आला नाही आणि त्यांना मतदानापासून रोखण्यात आलं. परिणाम असा झाला की निवडणुकीच्या वेळी प्रत्यक्षात ज्यावेळेला मतदान झालं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं संख्याबळ जास्त असताना देखील त्यांना या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळं घडलं काय तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वितुष्ट निर्माण झालं. वरिष्ठ पातळीवरून सुद्धा या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्यात आला होता. मग या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी सुद्धा हस्तक्षेप केला. परंतु शेवटी मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावद्य म्हणून तत्कालीन SP यांनी या निवडणुकीमध्ये पोलिसांच्या बळाचा वापर करून भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कसा होईल असा प्रयत्न केला. दरम्यान SPच्या वरती तक्रारी झाल्या, SPची या ठिकाणावर बदली करण्यात आली. मात्र त्याच्यानंतर पुन्हा पदाधिकाऱ्याच्या ज्या वेळेला निवडी झाल्या त्यावेळेला सुद्धा हेच फोडाफोडीचं राजकारण घडलं आणि तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वितुष्ट निर्माण झालेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये एकत्रित नांदत आहेत. मात्र भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी असं चित्र जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा जर या निवडणुकीमध्ये उमेदवार आला त्याला मतदान होईल का नाही हे सांगणं आता तरी सध्या तरी मला कठीण वाटतंय. आणि म्हणून मला आपण पुढे जाऊन थोडी चर्चा करूया की आता राहिला प्रश्न शरदचंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना. आपण जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं संख्याबळ जास्त आहे आणि त्यामुळं सांगली जिल्ह्यामधून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवाराची मोठ्या प्रमाणात मागणी होती. काँग्रेस देखील आपला उमेदवार उभा करायला इच्छुक आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं निश्चितपणे एकमत होईल अशी परिस्थिती सध्या तर दिसते आणि त्यामुळं होणारी जी निवडणूक आहे ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध NDA आघाडी अशीच रंगणार आहे. आज जरी महायुतीचं संख्याबळ जरी दोन्ही जिल्ह्यातलं मिळून जरी जास्त असलं तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य नेमकं काय करतील हे आत्ता तरी सांगणं सध्या कठीण आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमामधून या राज्याचे हेवीवेट नेते जयंत पाटील साहेब यांचे चिरंजीव निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना उमेदवारी द्यावी अशी देखील सातारा जिल्ह्यामधून मागणी होत आहे. मात्र आता उमेदवारी कोणाला मिळेल
ते अद्याप तरी आता आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. मात्र उमेदवारी जरी कुणाला मिळाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहे. कारण का हा मतदारसंघ याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राखलेला आहे. मागील निवडणुकीमध्ये फक्त काँग्रेसचे मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला होता. त्यावेळेला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठं संख्याबळ होतं, तरी देखील शेखर गोरे यांना मोठा पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाची सर आजही शेखर गोरे यांना आहे आणि त्यामुळं त्यावेळेला शेखर गोरे यांनी देखील पवारसाहेबांच्या पुढं मोठा त्रागा केला होता आणि त्यांना त्याची मोठी सल होती पराभवाची. त्यामुळं शेखर गोरे सध्या जयकुमार गोरे यांच्याबरोबर काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र निश्चित आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच ही निवडणुकीची लढत होणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे कोण विजय होईल हे आत्ता तरी सांगणं कठीण आहे. कारण का आपल्याला माहिती आहे की अजून अद्याप उमेदवार निश्चित झालेले आहेत. उमेदवार निश्चित झाल्यानंतर बऱ्यापैकी या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा आपण त्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक दुसरा व्हिडिओ आपण तयार करू. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकेल की निश्चितपणे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे त्या वेळेला सांगणं शक्य होईल. तुर्तास आपण थांबूया. या ठिकाणी नमस्कार. आस्था टाइम्ससाठी दादासाहेब चोळंबले. धन्यवाद.